तू जेवायला बसली तू मला बरोबर आले. काय करायचं चिन्मय आमच्या. आवडलं तुला? तू आंघोळ कर जा. जेवायला भेटणार नाही. ताट मी रिटर्न देईन मी. आपण जाऊया. नाही आता एक कोपरच्या नाक्यावर आली आहे मी. भाकऱ्या द्यायचे ऑर्डरच्या कस्टमरला, त्याच्यामुळे कस्टमर येतोय भाकऱ्या द्यायला. हे बघा आमचा कोपरचा नाका. रात्रीच्या वेळेला असा काही सीन दिसतो कोपर नाक्यावर आमच्या. वाट बघतात दोघा जण तुझी, अजून ये नाही बोलते तो. इकडे बघा यांचा प्रेम बघा. हां सोनूचा बघा जीव ओतून चाललाय कसा भावावरती. रसा नमस्कार, मी कविता. तुम्हा सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पाचं बोल प्रार्थना करते. तर मंडळी छान अशी संध्याकाळची वेळ आहे आणि मी आपल्या ब्लॉगला एक संध्याकाळी 4:30 पावणे 5 वाजता सुरुवात केलेली आहे. आणि आता एक थोड्याच वेळात सनसेट होणार आहे आणि वातावरण एवढं जबरदस्त झालं आहे ना मंडळी, एकदम भारी वाटतंय. मस्त थंडगार वारा सुटला का 15 ते 20 मिनटामध्ये सनसेट होईल. त्यामुळे वातावरण असं झालं आहे ना की असं वाटतंय रात्र होईल आता थोड्या वेळात. का भारी एकदम गारवा निर्माण झालं आहे नुसता. आणि हवा अशी ना ते एसीला पण फेल करेल इतकं भारी वातावरण झालं आहे. तर चला आता असं संध्याकाळची वेळ आहे आणि आता एकीकडे चाय बनवत ठेवलं आहे. हे गेल्यात मटण आणायला. हे बोलले मी तुला मटण आणून देतो आणि मग प्लांटवर जातो. तर ह्यांना प्लांटवर जायला लागेल त्याच्यामुळे ते लवकरच गेल्यात मटण आणायला. बोलते तुला मी आणून देतो मटण, त्याच्यानंतर मग भाकऱ्या वगैरे झाल्या की मटण वगैरे बनवून ठेव. कारण की आता मला ऑर्डरच्या पण भाकऱ्या द्यायच्या आहेत. एक चिन्मय आला की मग घेणार बनवायला, कारण की एकटीला काही शक्य नाही आहेत ऑर्डरच्या भाकरी कंप्लीट करायला. प्रेस करून द्यायला माणूस असेल तर मग पटपट होतात. आणि आता हे जातील थोड्या वेळातच प्लांटवर. तर मग ह्यांना आता सांगितलं मी की जाऊन आधी मला मटण आणून द्या, म्हणजे मी भाकऱ्या झाल्या की लगेच मटण वगैरे बनवून घेईन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रविवारी अक्षय तृतीया आहेत म्हणून बरं त्या दिवशी तर काय आपण नॉनव्हेज नाही खाऊ शकत आणि उद्या शनिवारी यांचा उपवास असतो. म्हणून मी यांना सांगितलं की आता संध्याकाळच्या वेळेस मटण घेऊन या बरं. ओके. आणि चला आता रात्रीपर्यंत जे काय होईल ते सगळं तुम्हाला मी आत्ताच्या या ब्लॉगमध्ये देईन. तर सगळ्यांनी ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे कोणी आपला हा पहिल्यांदा ब्लॉग बघत असतील आणि त्यांना जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर त्यांनी जाऊन आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. नुसतं सबस्क्राईब करू नका तर घंटीचं सुद्धा बटन दाबा, जेणेकरून तुमची ताई जेव्हा संध्याकाळी 4 वाजता व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येईल आणि तुम्ही ताईचा ब्लॉग छान असा पाहू शकाल. ओके. आणि हे बघा मंडळी संध्याकाळचं वातावरण एवढा जबरदस्त झालेला आहे ना, अशी गावची फिलिंग एकदम म्हणजे ओरिजिनल गावची फिलिंग. हे बघा काय भारी जबरदस्त वातावरण झालं आहे, जबरदस्त. चाय बनवत ठेवते एकीकडे, तोपर्यंत हे पण येतील मग आणि मग चाय वगैरे घेऊन ते प्लांटवर जातील. ओके. एक 6-6:30पर्यंत चिन्मय पण येईल. मोनिश तर काही अजून आलेला नाही आहे, मोनिश उशिराण्याची येतो त्याच्यामुळे. या आता तुम्ही बी चहा पिवाला संध्याकाळचा. ओके. चहा घ्या ना, मटण आणून द्या मला जरा. चला आता फाट्या घेऊन जाते, ज्या तुमच्या दादांनी तोडून ठेवल्या होत्या अंगणामध्ये त्या बरं आता घेऊन जाते. आणि तुम्हाला घरामध्ये अंधार दिसत असेल तर लाईट गेली आमच्या इकडची तळावापासूनच. आणि टोरंटोवाले तिथे आलेत काम करायला. आता किती वाजता येते बघूयात लाईट. ओके. चला आता लाकडं चुली जाऊन नेऊन ठेवून देते. ए घे चू चहा घे ना, लाईट तर लाव, संध्याकाळ झाली आता. घे चहा घे न, चल भाकरी प्रेस करून दे पटकीशी आता. चिन्मय सांगा मम्मी लगेच कामाला लावते मला. हातपाय धुवा का पहिले.
नाही, आपल्या ऑर्डरच्या भाकरी कंप्लीट झालेल्या आहेत. आता पॅकिंग करून घेते. ओके, इकडं बघा यांचा प्रेम बघा. हां, सोनूचा बघा जीव ओतून चाललाय कसा भावावरती. बाई 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 बाई, लकू तू कुठे बसलाय? हे कशा तरी चल वाश येते चढल्यासारखा. मला बेकार वाश येते एकदम. कुठून वाश येते काय माहिती, जळल्यासारखं काहीतरी वाश येते. चला मंडळी, आता भाकऱ्या वगैरे झाल्या. कस्टमरच्या पण भाकऱ्या रेडी केल्यात. कस्टमर अजून आला नाही घ्यायला, थोड्या वेळात येईल. हो चला, आता झाडलोट मी केव्हाच केलेला. आता एक 7:30 वाजलेत बरोबर. आणि आता देवपूजा करून घेते. भाकरी करायची याच्यात थोडंसं उशीर झाला. देवपूजा करून घेते, त्याच्यानंतर मग मटण आणलं आहे, मटण बनवते. चिन्मय रॅशनवरून जाऊन येते का, चालते का? धान्य घेऊन उचलला पहिला नाही बोलते चिन्मय. चिन्मय पण दमला आता. चला आता असं मटण आणलं आहे मी, तो बनवते. आता आधी देवपूजा करून घेते, त्याच्यानंतर मग भाजी बनवते. मोनिशला कॉल केलेला, तो बोला 9-9:30पर्यंत येतो आहे म्हणून. ओके चला मंडळी, आता एक कोपरच्या नाक्यावर आली आहे मी. भाकऱ्या द्यायचे ऑर्डरच्या कस्टमरला, त्याच्यामुळे कस्टमर येतो आहे भाकऱ्या द्यायला. आणि हे बघा आमचा कोपरचा नाका. रात्रीच्या वेळेला असा काही सीन दिसतो कोपर नाक्यावर आमच्या. ओके मंडळी, आपल्या झाडावरचे सुकलेले नारळ मी दिसते का पुरी बघ ना. आपल्या झाडावरचे सुकलेले नारळ हे बघा, त्याचे 2च तुकडे गेले डायरेक्ट मी. अडकले चिन्ह निघत नाही. हो भाई साहब, हे बघा. ओहो, एकदम तेलामध्ये भरलेलं आहे बघ ना. हे बघ, डोक्याला घस, डोक्याला घस. हा डोक्याला घस, डोक्याला घस. हे बघ, दिसत आहे तुला कसा तेलामध्ये भरलेलं आहे बघ. चला मस्त आता वाटण करून घेत आहोत. आज आणले आपल्या घरी बकऱ्याचं मटण. मस्त बकऱ्याचं मटण बनवू आज खूप दिवसाच्या नंतर. चाप आणले त्यांनी त्याच्यामध्ये, हे बघा. ओके चला, आज मस्त बकऱ्याचं मटण बनवते. कुकरला लावेन तेव्हा पटकन शिजेल. मग आता हे मटण ना एक 4-5 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलं आहे. आणि आता इथे वाटण केलं आहे मी खोबऱ्याचा. जो नारळ तोडलेला ना त्याच्यातून जे सुका खोबरा निघाला ते मस्त भाजून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये जिरा टाकला आहे आणि मस्त वाटून घेतलं आहे. ओके चला, आता अद्रक लसूणची पेस्ट पण करायची आपल्याला, तर हे पण सगळं धुवून घेते. ओके हे बघा, इथे आता अद्रक लसूणची पेस्ट, त्याच्यामध्येच टोमॅटो टाकला आहे मी. तेल आता तापायला ठेवलं आहे मस्त. इथे वाटण आपलं हे खोबरं आणि जिऱ्याचं. ओके चलो, तेलामध्ये ना अद्रक लसूणची पेस्ट व्यवस्थित परतवून घेते. हळदी, खडी मसाला, काश्मीरी मिरची पावडर. चला आता सगळे मसाले व्यवस्थित परतवून घेते. स्वच्छ धुवून घेतलेले मटण टाकते आता मसाल्यांवरती. ओके व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे मसाल्यामध्ये. ओके आता याच्यामध्ये टाकते शिजायला पाणी. चला आता भाकऱ्याच आहेत ना, त्याच्यामुळे पाणी थोडंसं कमीच टाकेन, कारण का कुकरला ना पाणी मग सुकत नाही लवकर त्याच्यामुळे. ओके आता चवीनुसार लगेच मीठ टाकून घेते आणि एक 3-4 शिट्ट्या काढते. ओके आणि त्याच्यानंतर मग बटाटे आणि वाटण टाकेन. एक 4 शिट्ट्या झालेल्या आहेत आता आणि गॅस बंद केला आहे मी. कुकरची हवा निघाली की मग लगेच बटाटे घालते त्याच्यामध्ये.
आणि मस्त खोबऱ्याचं वाटण घालते आणि अजून 1-2-3 शिट्ट्या काढून घेते. ओके, चला आता 4 शिट्ट्या काढल्या मी. मटण म्हणजे बऱ्यापैकी शिजलं आहे, तर अजून बरं 2-3 शिट्ट्या काढून घेते. बटाटे टाकते ना, म्हणजे अजून मऊ होईल एकदम मटण. ओके, आणि आता हे वाटण टाकते, म्हणजे कसा रस्सा पण आपला जाड होईल आणि अजून चविष्ट लागेल. ओके, ओय चल आंघोळ कर, चल आता बस झाला. जेवायला घ्यायचं आहे, भाऊ पण येईल तोपर्यंत. का फ्रेश व्हा, दुसरे कपडे घाला. आला का नुसता पबजी पबजी. नाही, चव करून बघितला, चिन्मयला जाम आवडला. तुला हे देते मी चिन्मय. खूर खूर नाही बोलत त्याला, चाप बोलतात, चाप. अरे खूरच बनवायचं होतं, भाऊला खूर आवडत नाही ना आपल्याला. चाप देते, चाप. एवढा रस्ता बरोबर आहे चिन्मय, कमी मग परत. एक बाउल ठेवते चाप, एक पप्पाला ठेवते. खारट नाही ना? बस झाला. खारट नाही ना? रस्सा दे मला. आवडलं तुला? तू आंघोळ कर जा, जेवायला भेटणार नाही. ताट रिटर्न देईन मी. आपण जाऊया. मार खाते ना, मार. बघा निर्लज्ज. अरे पण तू मेला का? चला आता चिन्मयला लागले भूक, त्याला दिली जेवायला. जेवढ्या आंघोळ करा का, जाम पाहिजे तुला मी. झोपून देणार नाही रूममध्ये, आधी संध्या हाकलून देईन रूममध्ये. सोडून चाल तुला पण जेवायला तिथे. चला आता मोनिश पण येईल. ओके, भांडी जेवण म्हणत त्याची काय जेव ना, आंघोळ कर, कपडे मशीनमध्ये टाक धुवाला. खाशील 2 चोपाड्या जेवल्याबरोबर, समजलं का? तर कसं झालंय मला सांग. याने आधीच चव करून बघितले, भारी झाले बोलते, फर्स्ट क्लास एकदम. 100 होशील, 100 बरोबर. इकडे बघा, इथं घे. तू जेवायला बसली, तू मला बरोबर आले. काय करत चिन्मयचं आमच्या जेवायला दिले त्याला ना. मी मोनीची वाट बघते बाहेर बसून, बरं अजून पोरगा येत नाही. मला गॅस घालून गाडी जसा वेडिंगमध्ये असते ना, वेडिंगमध्ये सेम कसं लागतं ना. पप्पा म्हणा तर ती चौकशी असते, वेगळी असते ना जरा. पप्पांना काय व्हिडिओ बघले, माझ्या जेवणाला फोन करते म्हणून बाई. जसं वेडिंगमध्ये असतं तसं लागतं एकदम. जेव्हा कुकरचं ते हवा काढत होती ना, तेव्हा ते सुगंध लागून मी समजली का मटण जाम भारी झालं. असं शिजेल बरोबर. खा, दुसरी भाकर घ्या, 1.5 भाकर घेते बघ. 4 खा, 10 भाकरी बनवले, टेन्शन नको. चला आता मोनिश पण येईल. मोनिशला कॉल केलेला आहे, काय बोलते घरी. सकाळपासून गेला आहे, 7 वाजल्यापासून गेला आहे. पोरं माझं कामाला आलं वाटतं भाऊ, असं वाटतं मला. हे पण येतील आता, हे प्लांटवर येतात. सोनू ये, दादा आला आपला बाबू, हे लवकर. दादा आला बोलली तर लगे कसं बघतोय बघा. दादा आला बघा आपला दादा. चला चला दादा आला, चला खाऊ घेऊन. आला आले बघ तो, बघ. जा लवकर, जा धावत जा. खाऊ वाढले दादाने. चला चल, दादा खाऊ घेऊन आलाय. जा बघ, खाऊ वाढले दादाने, आत्ता गेला. चला मोनिश आता आलाय कामावरून. लक्की पण बघते. लक्की दादा आला बाबू, दादा आला आपला. येऊ खिडकीतून बघते. बघ वाट बघतात 2 जण तुझी, अजून ये नाही बोलते तो. तुला काय देऊ आता? आरती वागर ना, मला रस्सा दे. चल आता मोनिशला इथे ताट केलं जेवणाचा. घे, खाली बसते. घे, तुला तुझं काय, तू ढेकर तिथे बसले बसले काय. अर्धी भाकर. सोनूला एक घास भरव जरा, मम्मीला भरवते तसा. तुला काय देऊ का रसबीस चिवू? बस मंडळी, या आता जेवायला तुम्ही पण मस्त.
सगळी जरा जेवायला बसल्यावर आम्ही ना. सोनू बघा, सोनूला तिकडे जेवण दिले रूममध्ये त्याच्या, तरी डोका सोप्यावर ठेवून बसले तो. हे कसं बोले भारी आहे, आवडलं तुम्हाला? तिकडं मोनूचं एकदम सायलेंट काम चालू आहे. मोनूला आमच्या इचरून काही फायदा नाही, मोनूला आमची चवच नाही माहिती कशाची. चव जर इचरायची असेल तर आमच्या चिन्मयाला इचरायची, एकदम परफेक्ट सगळं सांगतो तो ना चिन्मय. कंचा डोकरा आले का माहीत जन्माला. चला मंडळी या आता जेवायला, टाईम पण जाम झाला. चिव तुझं झाला का? आम्हाला पाणी आणून द्या जरा थंड गरमीसमोर. जामच बरं झालं रस्सा. बाबा चेन्नई 3-4 कमी खाल्ले होते आज. 3 झाले चिन्मय? 3.5 खाल्ले ना. वाटलं चिन्मयला म्हणून. जाम भारी झाली, एकदम भारी. असं जावं जबरदस्त झाले ना दादा. मटण किती भरलं का? शिजले पण जाम भारी, एकदम फ्रेन झाले नुसतं. हे बघा लगेच तुटते मटण, एकदम सॉफ्ट झाले. हे बघा जाम भारी जाम भारी. जेवतो त्याच्यानंतर मग तुम्हाला भेटतो. ओके, मटण झालं एक नंबर. पोळी भरून जेवून द्या आता. काय पाहिजे चिन्मय? म्हणून काय पाहिजे का? भाकर घे. मंडळी आता घेतले किचनच आवरायला. हे बघा आता दूध वगैरे गरम करून घेतलं आहे, गॅस सगळी पण क्लीन करून घेतले. ओके, आता एवढी भांडी राहिलेत घासायची, ती घासून घेते पटपट. आणि आता एवढं मटण राहिलं आहे. बरं जाऊ दे, सकाळी पोरांचा नाश्ता होऊन जाईल याच्यामध्ये. चला मंडळी, आता रात्रीच्या बरोबर 11:30 वाजल्यात आणि माझं आता कुठे जाऊन सगळी कामं आवरल्यात. तरी पण अजून फ्रीजमध्ये पाण्याच्या बाटल्या भरून ठेवायच्या आहेत. मी आता सगळं किचन वगैरे आवरलं आहे. अजून दूध वगैरे आणलं होतं ना, ते सगळं गरम करून घेतलं आहे. त्याच्यानंतर आता हॉलची आणि किचनची जी काही लादी पुसायची होती ती पण आता पुसून घेतली. तर अजून मला फ्रेश व्हायचं आहे. आणि आता मोनिश चिन्मय गेले झोपायला. चिन्मयला आज दम दिलेला, जर इथे रात्री 12 आणि 1 वाजेपर्यंत पबजी खेळत बसला जामभर धरून मारेन तुला मी. तो जाऊन झोपला, बोलते मी चाललो झोपायला, सकाळी लवकर उठायचं आहे बोलते मला पण. चिन्मय तर मोनिश तर जेवला आणि लगेच झोपायला गेला. आता आपलं सगळं काम आवरलं इथे. हे सगळं फरशी वगैरे पुसून घेतले. आता एक काम राहिलं आहे, ते म्हणजे लक्कीला थोडंसं बाहेर नेऊन आणायचं आहे सुसू पट्टी करायला. लक्कू बाहेर जायचं ना सुसू करायला, चला. आणि माझा अवतार बघण्यासारखा झाला आहे बाबा, बघण्यासारखा अवतार झाला आहे माझा. होय, पूर्ण घाम 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 आला आहे मला. व्हिडिओ एडिट करायची आहे कारण की उद्या मला जायचं आहे मसाला घेण्यासाठी ठाण्याला. त्याच्यामुळे मग उद्या मला सकाळी काही व्हिडिओ एडिट करायला वेळ भेटणार नाही, कारण की ऊन व्हायच्या आत निघेन मी घरातून. प्लस सगळी कामावरून जावं लागेल त्याच्यामुळे. ओके.